नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी गळा छोटा असताना तुम्हाला कशा पद्धतीने कटिंग करायचं आहे हे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये समजावून सांगणार आहे. तर पाठीमागचा गळा आपला इथे 7 इंच असणार आहे आणि 34 साईज आपण प्रिन्सेस कट ब्लाऊजचं ड्राफ्टिंग पाहणार आहे. तर पहा, डीप नेक बऱ्याच वेळा कटिंग करून दाखवलेलं आहे. तर कमी गळ्यामध्ये कुठे काय बदल करायचे हा प्रश्न पडतो. तर इथून मी पहिल्यांदा उंचीचं मार्किंग घेणार आहे. 34 साईजमध्ये आपण ब्लाऊजची उंची घेऊया 13.5 प्लस 1 14.5 इंच. उंचीचं मार्किंग झालं. आता इथं शोल्डर, इथं 34 साईजसाठी मी शोल्डर घेणार आहे 14 इंच. तर त्याचे निम्मे किती होतात? 7. तर इथून पहा, फुल शोल्डर आहे त्याचे निम्मे इथे 7 घ्यायचं. आता आपण जेव्हा 9 इंच गळा असतो त्यावेळेस 2 इंच मायनस करतो. 8 इंच गळा असतो त्यावेळेस 1.25 इंच. आणि आता 7 इंच गळा आहे तर इथं आपण 1.5 इंच मायनस करायचं आहे या शोल्डरमधून. तर इथं मी हे 1.5 इंच मायनस केलं तर 5.5 इंच आपलं शोल्डर राहते 34 साईजमध्ये 7 इंच गळ्यासाठी. तर अजून एकदा मी इथं 5.5 इंचावरती मार्किंग करून घेते आणि मुंडा 5.5 इंचच घेणार आहे. परत आपण इथं मुंडा घेर मोजून आपण ते किती भरतोय मुंडा घेर पाहायचं आहे. तर आता तुम्हाला इथं समजलंच असेल कशा पद्धतीने इथं मी शोल्डर मायनस केलेलं आहे. इथे आता छाती पहा, 8.5 इंच चौथा भाग येतोय. 34चा चौथा भाग किती येतो? 8.5. आता हे जर तुम्ही ब्लाऊजवरती माप घेतलेलं असेल तर आहे असं 8.5 इंच इथं टाकायचं. जर हे अंगावरती 34 माप आलं असेल तर तुम्ही यामध्ये 1/2 इंच प्लस करायचं. किती करायचं आहे? 1/2 इंच प्लस. अंगावरती माप असेल तर मग हे तुमचं माप येणार आहे 8.25 इंच. तर हे अंगावरती मापाला सांगितलेलं आहे. आणि जर ब्लाऊजवरती असेल तर ब्लाऊजवरती 8.5 इंच भरलेलं असेल तर हे 8.5 इंच आहे असं घ्यायचं. इथून घ्यायचं आहे हे 1.5 इंच मार्जिन. 28 इंच कंबर आहे, त्याचा चौथा भाग होतो 7. त्यामध्ये 1 इंच टक्ससाठी आणि हे 1.5 इंच मार्जिन. इथून हे अर्धा इंच असं क्रॉस बॅक घेतला. इथून घेणार आहे मी 1.1 आणि या पद्धतीनं मुंड्याला आकार दिला. इथून सुद्धा हा आकार असा द्यायचा. तर हा झाला आपला पाठीमागील मुंडा. तर आता मला हा मुंडा जो आहे तो 7.5 इंच हवा आहे. मुंडा घेर आपला 7.5 इंच आहे, तर तो 7.5 इंच भरतोय का हे पाहूया. तर 1 पॉईंट असा कमी भरतोय. तर मी इथून थोडा असं इथून हे असं खाली घेणार आहे. एकच पॉईंट आपला कमी भरतोय पहा. बरोबर आता हा 7.5 इंच इथं तुम्हाला दिसतच असेल. 7.5 इंच बरोबर मुंडा घेर भरला. या पद्धतीनं तुम्ही ते ॲडजस्ट करायचं आहे. आता हा झाला आपला पाठीमागचा भाग. आता इथं शोल्डर पट्टी 2.5 इंच हवी आहे तर 3 इंच ठेवली. पाठीमागचा गळा 7.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं. इथून ही असं 2.5 इंच गळ्याला आकार दिला आणि इथे हे शोल्डर डाऊन केलं. या पद्धतीने हा आपला पाठीमागचा भाग तयार झाला. तर आता आपण फ्रंट पार्ट तयार करूया. फ्रंट पार्ट तयार करण्यासाठी इथं आपण हा गळा कमी करून घेणार आहे. आता इथं गळा असेल आपला पुढचा 6.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं. इथून 2.5 इंच
कधीही आपण प्रिन्सेसचा जो फ्रंट पार्ट आहे तो सेपरेट कटिंग करतो. आता जसा पाठीमागचा भाग आहे तसा तो आपल्याला दुसऱ्या पेपरवरती आखून घ्यायचा आहे आणि उंचीमध्ये फ्रंट पार्ट आणखीन 1 इंच वाढवायचं आहे. आपण बॅक पार्टमध्ये 1 इंच वाढवतोच आणि आणखीन 1 इंच फ्रंट पार्टमध्ये वाढवायचं. तर हे मी इथं 1 इंच वाढवलं. आता हे फॉर्म्युले हे सांगितलेले तुम्हाला समजलेच असतील. आता इथं टक्स पॉईंट आपण काढणार आहे. आपली अप्पर चेस्ट आहे 34 आणि फुल बस्ट आहे 35. तर त्याचा चौथा भाग होतोय 9.25. त्यामध्ये मी 1 इंच प्लस केलं, किती झाले 9.10. नुसार 3.5 इंच आपला हा इथं 10वा भाग येतोय. तर हे हुक पट्टीचं मार्जिन सोडून इथं आपण 10वा भाग टाकायचा. छातीचा 10वा भाग म्हणजे इथं फुल बस्टचा 10वा भाग टाकायचा. मग तसंच इथून सुद्धा 3.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं. आता हा मी पार्ट थोडासा पुढे सरकवून तुम्हाला समजून सांगते कसे कुठे आकार द्यायचे. टोटल 2 इंचाचा आपण इथे टक्स घ्यायचा आहे. इथं 2.25 इंच घेऊ. इथून 0.5 इंच 0.75 घेतलं आणि याच्या पुढे पहा इथून ह्या 0.5 इंचाचा जो पॉईंट दिलाय तिथून 2.25 इंचावरती अशा पद्धतीने मी मार्किंग करून घेतलं. म्हणजे टोटल मी 2.25 इंचाचा टक्स देणार. एक उभी लाईन ओढली, परत एक अशी तिरकी लाईन ओढून घ्यायची. आता इथे फ्रंट पार्टचा आकार देऊन घेऊया. 0.5 इंच हा आकार आपला तयार झाला. आता इथे हे जे पाठीमागचं आहे आता आपण रब करून घेऊ, कारण आता आपण हा फ्रंट पार्ट कटिंग करत आहे. तर त्याआधी इथं पहा, इथून आपला हा बॅक पार्ट इथंपर्यंत आहे. 9.25 इंच मार्किंग आहे. तर इथे आपण परत अर्धा इंच वरती जाणार इथं, म्हणजे हा टोटल 9.25 इंच भरतोय. तर हे लिहून घ्या इथे 9.25 इंच. पेपर कटिंग करताना हा आपला भाग असणारच आहे आपल्याकडे पाठीमागचा, त्यामुळे काही टेन्शन नाही. तर हा आहे असा इथं मुंड्याची उंची ठेवायची. आता इथं मी फ्रंट पार्टचा मुंडा ड्रॉ केलेला आहे. इथून घ्यायचं 0.5 इंच वरती, इकडे इकडे टोटल 0.5 इंचाचा मी टक्स घेणार आहे. किती 0.5 इंच. आणि हे दोन्ही असे हे टक्स आखून घ्यायचे. या पद्धतीने हे टक्स आले पाहिजेत. आता मार्किंग कसं करायचं म्हणजे पप येण्यासाठी आकार कसे प्रिन्सेसला द्यायचे हे पाहूया. तर हा कर्व वापरायचा आहे. इथे मी हा ठेवणार आहे, अशा पद्धतीने सेट करणार आहे. आणि हा कर्व असा ठेवला आणि हा आकार दिला. तर किती सुंदर असा हा प्रिन्सेसचा आकार जो आहे तो आलेला आहे. अजून जर तुम्हाला इथं खोल असा हा आकार द्यायचा असेल तरी सुद्धा तुम्ही या पद्धतीने हाताने दिले तरी चालेल, परंतु आपण असा कर्वचाच वापर करून या पद्धतीने प्रिन्सेसचे आकार देणार आहे. खूप सुंदर असा हा प्रिन्सेस दिसतो. तर इथे सुद्धा मी आकार दिलेला आहे. आता हा कर्व बाजूला ठेवून घेऊया. आता इथे 5.6 इंच हा भरलाय, तर हा सुद्धा 5.6 इंचच भरायला पाहिजे. म्हणून इथं 5.6 इंच पहा, ही लाईन सुद्धा आपली 5.6 इंच भरली. तर इथे अर्धा इंच परत मी मुंडा नवीन ड्रॉ करण्यासाठी पॉईंट देऊन एक लाईन ओढली. इथून परत एक सरळ लाईन ओढून मुंड्याला नवीन आकार द्यायचा. म्हणजे हा आकार वेगळा आणि हा आकार वेगळा. हा टक्स आपला कट होणार आहे मधला. आता हा 0.5 इंचाचा जो आपण टक्स घेतलाय तो इथे परत इथे 0.5 इंच वाढवायचं. टोटल 0.5 इंच पहा, बरोबर 0.5 इंच आहे. 0.75 मी तिथं वाढवलं. आता हा सुद्धा भाग किती आहे, 6 ला 1 पॉईंट कमी आहे. तर हा सुद्धा 6 ला 1 पॉईंट कमी भरेल एवढाच ठेवायचा. तर इथे आला हा पॉईंट, इथे आलेला आहे. आता कंबर मोजून घ्यायची. 7 इंच आपली कंबर आहे. कमरेचा चौथा भाग किती आहे 7. याच्या पुढे 2.25 इंच आपण टक्स घेतला आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन. आता हे जोडून घ्यायचं.
जोडल्यानंतर आपला हा भाग इथून पाठीमागचा जो आहे तो 9.25 इंच भरलेला, तर इथे सुद्धा 9.25 इंचावरती अशा पद्धतीने मी मार्किंग करून घेतलं आणि इथे हा ड्रॉ केला. इथे अर्धा इंच वरती येऊन इथे सुद्धा हा भाग आपल्याला कट करून काढायचा आहे. तर अगदी सोप्या पद्धतीने कमी गळा असताना तुम्ही कशा पद्धतीने कटिंग करायचं आहे हे मी तुम्हाला अगदी सविस्तर असं समजावून सांगितलेलं आहे. आणि प्रिन्सेसमध्ये पहा टक्स कसे द्यायचे, आकार कसे द्यायचे, पहा हा आकार तुम्ही पाहू शकता किती परफेक्ट असा आलेला आहे. तर हा भाग जो आहे तो इथून आपला हा पूर्ण कट होणार आहे, इथे सुद्धा हा भाग कट होणार आहे आणि इथे हा टक्स आपला कट होऊन निघणार आहे. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.